ब्रेक नंतर 0 ओव्हरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं एक वाक्य आज दिवसभर खूप चर्चेत राहिलं। विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाची मतं मिळावीत यासाठी उद्धव ठाकरेंचं नियोजन सुरू आहे, तो प्लॅनच अंबादास दानवे यांनी सांगितला। उबाठा शिवसेना विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवाराला तिकीट देऊ शकते असं दानवेंनी सांगितलं। जिंकण्याची क्षमता असेल तर मुस्लिम उमेदवाराला सुद्धा ठाकरे शिवसेना संधी देऊ शकते असं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचं मतदान हे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी निर्णायक ठरलेलं होतं, मात्र विधानसभेमध्ये त्याला एमआयएम किंवा अपक्षांच्या रूपानं दुसरा पर्याय मिळाला तर ठाकरेंना फटका बसू शकतो आणि तेच टाळण्यासाठी मुस्लिम उमेदवार देणं हा एक पर्याय चाचपणं सुरू असेल। दानवेंच्या विधानावरती दिवसभर दोन्ही बाजूंनी समर्थन आणि विरोधक आरोप आणि प्रत्यारोप सुरूच होते आणि त्यानंतर बीडमध्ये अंबादास दानवे यांनी आणखी एक स्पष्टीकरण दिलं। आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणजे मुस्लिम विरोधी नाही, देशभक्त मुस्लिमांच्या बाजूने आहोत असं देखील त्यांनी सांगितलंय। मला असं वाटतं जर चर्चा झाली असेल तर कोणाबरोबर झाली हे सांगितलं पाहिजे ना। आमच्या शिवसेनेबरोबर तर कोणाबरोबर चर्चा होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि हे खोटी माहिती ही समोर आणून खरं तर हे भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून एमआयएम काम करते। या मतदारांना एक डिस्टर्ब करणं आणि मी सुद्धा त्यांच्यावर जाण्यास तयार होतो, मला तेच घेत नाही असा एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मला वाटतं इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यातून वाटतो। शिवसेनेकडनं मुस्लिम उमेदवार शिवसेना सुद्धा देऊ शकते। शिवसेनेत जात धर्म याच्या आधारावर होत नाही, मेरिटच्या आधारावर होतं आणि मेरिटमध्ये एखादा मुस्लिम बसला तर त्याला सुद्धा उमेदवारी शिवसेनेत मिळू शकते। त्याच्यात काय शिवसेनेला काय मुस्लिमांचं वावगं नाही आहे। हिंदुत्व म्हणजे काय मुसलमान नसणं असा थोडी अर्थ आहे। हिंदुत्ववादी आहोत आम्ही, फक्त आम्ही मुसलमानाच्या विरोधातले नाही आहेत। आम्ही जे देशभक्त आहे, राष्ट्रभक्त आहे, समाजासाठी काम करणारे मुस्लिम त्यांच्या बाजूने आम्ही आहोत। साबीर भाई तर आमचे कॅबिनेट मंत्री होते शिवसेना प्रमुखांनी केलेले आणि शिवसेनेत अनेक मुस्लिम बांधव काम करतात। आणि आज महत्त्वाच्या विषयावरती आम्ही विचारला होता 0 ओव्हरमधील आजचा आमचा दुसरा प्रश्न आणि तोच प्रश्न नेमका काय आहे ते जाणून घेण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। तर 0 ओव्हरमध्ये आज उपस्थित केलेला दुसरा महत्त्वाचा प्रश्न, विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील, फायदा होईल की फटका बसेल, हे दोन पर्याय तुमच्यासाठी। तर अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानंतर पहिली प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगरमधूनच आली। एमआयएमचे नेते आणि माजी खासदार यांनी ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं, पण मुस्लिम मतांची शक्ती लक्षात आल्यामुळेच ठाकरे भूमिका बदलतायत असा टोला सुद्धा लगावला। महाविकास आघाडीमध्ये एमआयएमला घेण्याबाबत लवकर निर्णय झाला नाही तर स्वतंत्र उमेदवार जाहीर करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन आम्हाला केंद्रामध्ये सरकार नाही पाहिजे म्हणून या लोकांना त्यांनी मुस्लिम समाजांनी मतदान केलं। आता उद्धव साहेबांना हे कळालेलं आहे, शरद पवार साहेबांनाही कळालेलं आहे आणि काँग्रेसलाही कळालेलं आहे की बाबा तशी परिस्थिती विधानसभेमध्ये निर्माण होणार नाही, म्हणून पहिल्यापासूनच त्यांना माहीत पडलेलं आहे की आता मुस्लिमांना आपल्याला परत मत घ्यायचं असेल तर आपल्याला काही तिकीट द्यायला खूप आनंदाची गोष्ट आहे ना। आणि फक्त द्या नको, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पण तुम्ही घ्या। 12 कोटींच्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम लोकसंख्या साधारण 12% आहे। 1999 साली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वाधिक 13 मुस्लिम आमदार होते, 2014 साली 9, तर 2019 साली म्हणजे मावळत्या विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाचे 10 आमदार आहेत। या 10 पैकी 3 काँग्रेसचे, 2 राष्ट्रवादी, 2 एमआयएम, 2 सपाचे, तर अब्दुल सत्तार यांच्या रूपानं 1 आमदार शिवसेनेचा आहे जो सध्या शिंदेंसोबत आहे। त्यामुळे सत्तार यांना पर्याय म्हणून सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुस्लिम उमेदवाराची चर्चा सुरू असू शकते। या विषयावरती आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। तर यूट्यूबवरती वाल्मिक गायधनी म्हणतात, मग खरंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, पटोले आणि शरद पवार यांची गरज राहणार नाही।
रुपेन शिंदे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात देखील मुस्लिम होते, त्यामुळे एवढे भावनिक व्हायचं कारण नाही. अंकुश सुंभ म्हणतात, सध्याही शिवसेनेत अनेक मुस्लिम आहेत. माननीय बाळासाहेबांनी तर एकदा मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम लीग सोबत युती केलेली होती, त्यामुळे आता जर मुस्लिम उमेदवार दिले तर फायदाच होईल. त्यानंतर प्रज्वल म्हणतात, त्यांचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध राहिला नाही, त्यामुळे काही फरक पडणार नाही. फेसबुकवरती जलील पठाण लिहितात, मला वाटतं हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा जो उमेदवार देतील तो सामान्य शेतकरी, सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणारा असावा. उमेदवार हा जातीपुरतं पाहणारा नसावा. उद्धव साहेबांना नक्कीच फायदा होईल. इंस्टाग्रामवरती अजित खेंगरे पाटील म्हणतात, उद्धव ठाकरेंना फटका बसेल 100%. त्यानंतर एक्स वरती राजू थोरात लिहितात, राज्य सर्व समाजाचं आहे, मुस्लिम समाजाचे मतदानही आहे, योग्य निर्णय घेतलेला आहे, त्याचा फायदा ठाकरे गटाला होणार आहे. तर या प्रतिक्रियांसोबतच 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर जवळपास 1 लाख नेटकऱ्यांनी दिलेला कौल आपण पाहणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.